दिनांक 30 जुलै रोजी दुपारी 12 वाजता केंद्रीय मानवाधिकार सुरक्षा संघटन यांच्या वतीने जिल्हाधिकारी अमरावती यांना बडनेरा मोदी हॉस्पिटल येथील रामा केअर सुरू करण्याबाबत हे निवेदन आज केंद्रीय मानवाधिकार संघटनेचे पदाधिकारी मनोज भगत, शहर प्रमुख बापूरावजी तालन, विदर्भ सल्लागार प्रमुख बॉबिन सर, विदर्भ पदाधिकारी नंदिनी घोरमाळे, अमरावती जिल्हा संघटक अंजनगाव सुरजी तालुका प्रमुख राजेश्वर घोरमाळे, महाराष्ट्र मीडिया प्रभारी यावेळी निवेदन देताना उपस्थित होते। बडनेरा मोदी हॉस्पिटल येथील रामा केअर सेंटर सध्या बंद स्थितीत आहे। हे लोकांच्या संस्थाकरिता त्वरित सुरू होणे गरजेचे आहे। बडनेरा नवी वस्ती व जुनी वस्ती येथील लोकसंख्या अंदाजे 3 लाख इतकी असून बडनेरा शेजारी ग्रामीण भाग जोडलेला आहे। रामा केअर फक्त बिल्डिंग असून कोणतीही सुविधा उपलब्ध नाही, तर मानवता दृष्टिकोनातून ज्या सुखसुविधा रामा केअर युनिटला आवश्यक आहे, शासनाने त्वरित या सुविधा उपलब्ध करून आम जनतेची मदत करावी असे या निवेदनात म्हणण्यात आले। रामा केअरमध्ये न्यूरोसर्जन, ICU युनिट, अपघात जखमी ऑर्थोसर्जन गरजेचे आहे। बडनेरा वेळेला लागून असल्याने या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अपघात होतात। अमरावती येथील रुग्णालयात येईपर्यंत प्रत्येक पेशंट मरण पावतात। त्यांना जर बडनेरा येथे लगेच उपचार मिळाल्यास जीवितहानी होणार नाही। तसेच निवासी डॉक्टर 24 तास सुद्धा असणे अत्यंत गरजेचे आहे। या संदर्भात हे निवेदन आज जिल्हाधिकारी यांना देण्यात आले। यावेळी जिल्हाधिकारी यांनी नियोजन करताना आश्वासन दिले की लवकरच या संदर्भात माहिती घेऊन फक्त योग्य ती कारवाई करण्याचे त्यांनी आश्वासन दिले। चौकशी करून योग्य ती कारवाई करू असे जिल्हाधिकारी यांनी यावेळी निवेदन करताना सांगितले। नमस्कार। केंद्रीय मानवाधिकार सुरक्षा संघटक दिल्ली तर्फे आज बडनेरा शहर येथे ट्रामा केअर हे बरेच वर्षापासून हे उभारलेले आहे, परंतु तिथे कुठल्याही प्रकारची सुविधा हे नागरिकांना मिळत नाही किंवा सुरू केलेली नाही आहे। तर ते लवकरात लवकर हे सुरू करण्यात यावे याकरिता आम्ही जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन दिले। तसेच आमचे सर्व सहकारी आम्ही सर्व सोबत त्यांना निवेदन दिले आणि त्यांनी आश्वासन दिलेले का बाबा माहिती देऊन आम्ही लवकरात लवकर ते सुरू करण्यात येईल। केंद्रीय मानवाधिकार संघटन दिल्ली, मी बापूराव तालन, विदर्भ सल्लागार। आज बडनेरा येथील मोदी हॉस्पिटल आहे, ट्रामा सेंटर, ते अजूनही चालू नाही, फक्त शोभेची वस्तू म्हणून ती बिल्डिंग बनलेली आहे आणि तिथे ॲक्सिडेंट झाला, काही झाला तर प्रत्येक पेशंटला अमरावतीला यावं लागते। यासाठी ते सेंटर चालू करण्यासाठी आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं आहे आणि त्यांनी त्यावर सांगितलं की लवकरात लवकर ते सेंटर चालू करू असं त्यांनी आश्वासन दिलं। ट्रामा केअर सेंटर मोदी हॉस्पिटलला लागून आहे, ती फक्त वास्तू बिल्डिंग तयार केलेली आहे। बडनेराची नवी वस्ती व जुनी वस्ती लोकसंख्या, तिथं कोणतीच सुविधा उपलब्ध नाही। आम्ही माननीय कलेक्टर साहेब, जिल्हाधिकारी साहेब यांना भेटलो, त्यांना निवेदन केलं की तिथं ट्रामा केअर सुरू करण्यात यावं, सुरूची स्थिती करावं। तिथं मेंदूतज्ञ, हार्ट स्पेशालिस्ट, न्यूरोसर्जन वगैरे यांची नेमणूक आणि निवासी डॉक्टर हे तिथं राहायला पाहिजे, कारण बडनेरा हायवे आणि समृद्धी हायवे मार्ग नांदगाव खंडेश्वर जवळ असल्यामुळे प्रत्येक ॲक्सिडेंट झालेला लवकर त्यांना प्राथमिक उपचार मिळून नंतर अमरावतीला रेफर करता येईल, म्हणून आम्ही ते सुरू करण्यात यावं, ऑक्सिजन पुरवण्यात यावं यावर निवेदन दिलेलं आहे। त्यांनीसुद्धा शासनाकडे याची पूर्तता करतो आणि करून घेतो। मी श्रीकृष्ण लक्ष्मण ठाकरे, मुक्काम पोस्ट चिंचवड, तालुका निवासी, जिल्हा अमरावती। माझं म्हणणं एकच आहे की जे आता जिथं कुठं काही इलाज होत नसेल ते खरोखर तातडीने व्हायला पाहिजे, कारण की अंजनगावमध्ये असं बरेच काही समस्या आहेत, कोणी ॲक्सिडेंट झाला किंवा तिथं घेत नाही आणि अमरावतीला यावं लागते, तिथे काहीतरी व्यवस्था झाली पाहिजे अशी माझी इच्छा आहे। जनमत लाईव्ह न्यूजसाठी अमरावतीमधून राजेश्वर घोरमाळे यांची रिपोर्ट।